चला जाऊया मॅच कडे. अर्थातच या जुगलबंदी ऐकूयात, काही हरकत नाहीये तानाजी कडू. नक्कीच चालेल संदीप सर, तुमच्यासोबत आम्ही जोडले जाऊ. हे तानाजी यांचं फार दूरदृष्टिकोन आहे. जाऊया मॅच कडे. एकीकडे सिद्धिविनायक इनगाव आणि त्याच्या विरोधात कुणेगाव टीम आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. अर्थातच संतोष आणि त्याच्या समवेत चांगला चेंडू दाबीस. पहिल्या इनिंगचा पहिला चेंडू P1चा षटक आहे. पहिल्या चेंडूत चांगली सुरुवात संघासाठी करून देतोय तो गोलंदाज यश. संतोष आणि विशाल ही जोडी मैदानात आपल्याला जरूर पाहायला मिळते. अगदी गोलंदाजी मार्क वरती यश हा गोलंदाज आहे. उरहुन्नरी नेतृत्व या ठिकाणी जरूर पाहायला मिळतंय. बहुतांश 25 आणि 31 तारीख बुक झाली सुमित, तुमची यात काही शंका नाही. चांगला बॉल यावेळी अगदी ग्राउंड शॉट, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव कंप्लीट होईल. धावत संख्येचा श्री गणेशा. पहिला बॉल यशने तेज रफ्तार मध्ये फेकला होता. तदनंतर मात्र थोडंसं संतोष मैदानावरती त्या बॉलवरती घायल झाले होते आणि आता या ठिकाणी मात्र संतोषच्या बॅटमधून एक सिंगल जरूर पाहायला मिळाले. धावत संख्येचा श्री गणेशा मैदानात आलाय. वर्णाय क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक 2025 आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच विशाल असते स्ट्राईक वरती. ज्या विशालने मागच्या सत्रामध्ये एक मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती, तोच विशाल आता मैदानात आहे आणि त्यांच्या सोबत असतील संतोष. संतोषच्या मागच्या 2 मॅच मध्ये कुठल्या प्रकारची मोठी पारी दिसली नाहीये. बॅड प्रेमी थोडंसं चालू आहे त्यांचं इनिंग्स. बघूया इनिंग्स मध्ये सुद्धा त्यांची फलंदाजी चांगली राहील का. 3 बॉलचा थरार संपलाय. अद्याप जर पाहायला गेलं तर 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यश नावाचा गोलंदाज इनगाव टीम कडून आपल्या नशिबाची खेळी साकारतोय. मी तर म्हणेल कर्तृत्वाला जोड तो देतोय, कारण तितकाच गोलंदाजीतला तेज रफ्तार त्याच्याकडे पाहायला मिळालाय. आत्तापर्यंत जर विचार करायला गेलं तर कुणेगाव टीमने बळ्या रती महारथींना या मैदानातून घरचा रस्ता जरूर दाखवला आहे, परंतु याच इनगाव टीमचा जर विचार करायला गेलं तर अगदी पहिली मॅच लकीली मी तर म्हणेल विजयी पताका झलकावली. तदनंतर आपण पाहतोय मोठा संघर्ष त्यांनी वरईच्या विरोधात केला आणि आता मात्र कुणेगावच्या विरोधात मॅच साकारत असताना आपण पाहतोय पहिले षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. इथे सुद्धा आपण पाहतोय डॉट बॉलची संगता यशच्या माध्यमातून. नावामध्ये खरं म्हणायला गेलं तर सुमित त्याच्या यश आहे आणि हे यश सध्या तरी मी म्हणेल मैदानावरती तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पहिल्या ब्रेक थ्रूसाठी त्याला झगडावं जरूर लागतंय. नक्कीच नक्कीच दीप सर, अगदी जसं नाव त्याचं गोलंदाजी सुद्धा यशाने करतोय. तो फुलटा चेंडूवरती मोठा मारा जाईल वंडरलँडच्या दिशेने. हा येईल षटकार. रोहन सर, कसं असतं माहितीये का, आम्ही जर असतो तर खरोखर सांगतोय शांतपणे घरी झोपलो असतो. हा ही आवड जरूर आहे, परंतु ही आवड तिथपर्यंत असावी जोपर्यंत आपलं शरीर दृष्टपुष्ट राहिलं तर पुढे तुम्ही मैदानात उतरू शकता. हे फार लक्षात घ्या. कधी कधी काही दिवशी येत ना की अशा वेळी ज्यावेळी इंजुरी होतात ना त्यावेळी मात्र आपल्याला रिलॅक्स होणं फार गरजेचं असतंय पुढच्या भविष्यासाठी. जाऊया इथून मॅच कडे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला. पहिल्या षटकाचा विचार केला तर यशने फक्त 9 धावा खर्च केल्या. बिनबाद कोणेगाव संघाची धाव संख्या 9 झालेली आहे. चला, रोशन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सांघिक कोड्यातला दुसरं षटक आहे, परंतु वैयक्तिक पहिला स्पेल हाताळण्यासाठी तो सज्ज झाला. या मॅच मध्ये अगदी क्वालिफायर राऊंडची मॅच आहे. जो जिंकेल त्याच्यासाठी या स्पर्धेतली एक तरी ट्रॉफी मात्र सिद्ध होईल. अर्थातच कुणेगाव टीम सुद्धा आपण पाहतोय मावल विभागातून या ठिकाणी दाखल झाले आणि त्याचा विचार करायला गेला तर एकीकडे आपण पाहतोय बदलापूर परिसर, एकीकडे ठाणे जिल्हा, ज्याच्यामधून सिद्धिविनायक इनगाव टीम. चांगला बॉल अटॅक फार चांगला आहे, परंतु इथे बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. सॉफ्ट डिसिजन वाईट आला एम्पायरचं, परंतु यावेळी टेक्निकल टीमकडे आपण जाऊयात. निर्णय आपल्यापर्यंत जरुरी.
टेक्निकल टीम KTC लाईव्ह. त्यानंतर आपण पाहतोय आमचे मुख्य आयोजक प्रभाकरजी देशमुख. थर्ड अंपायरचा डिसिजन आमच्यापर्यंत जरूर येईल काही क्षणातच हा निर्णय. वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक 2025 स्पर्धेची चौथी रजनी आणि या चौथ्या रजनीमधला हा शेवटचा सामना आपल्या भेटीला सिद्धिविनायक इंदगाव आणि त्याच्या विरोधात कुणेगाव टीम. एकीकडे मावळ विभाग तर दुसरीकडे ठाणे विभाग. फेअर डिलिव्हरी डॉट चेंडू असेल म्हणजे चांगली सुरुवात म्हणू शकतो रोशनसाठी. इथून चांगला चेंडू येस. ओके ओके ऑफिशियल तुमचा इशारा आमच्यापर्यंत जरूर पोहोचला कारण समीकरण सुद्धा तितकंच 19-20 होतं. पहिल्या दुसऱ्या चेंडू षटकाचा अगदी चांगला चेंडू होता. संतोष तिथे शांत ठेवण्यात आलंय आणि ते फंबलिंग बघू शकतो आपण. मिडॉन मध्ये ते फंबलिंग झालंय. त्या क्षेत्रशक्ती तर तैनात होता. एक धाव घेण्यात आली. आता विशालला ते स्ट्राईक देण्यात आली आहे. फंबलच्या चुकीमुळे जरूर इथे धाव संख्येत बदलाव जरूर पाहायला मिळाला. जिथे सिंगल प्रदान करायची होती तिथे दुहेरी धाव सुद्धा प्रदान करण्यात आली आणि 2 धावींच्या मदतीने मात्र टोटल पुढे सरकले आहे. 11 आकड्यावरती 11 रन्स स्कोर बोर्ड. लोअर फुल टॉस खणून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळी मात्र सिंगल पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना यशने अगदी 5 बॉल सुरेखरित्या फेकले होते. शेवटच्या बॉलवरती त्याला घणाघाती प्रहार विशालच्या माध्यमातून करण्यात आला. असं म्हटलं जातं ना की अगदी हरभऱ्याच्या झाडावरती त्याला आपण 5 बॉलमध्ये चढवून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर हरभऱ्याच्या झाडावरून खाली उतरायला वेळ लागला नाही यशला. कारण सातत्यपूर्ण आपण पाहत होतो त्याच्यासाठी एक दरवाजे खुले केले जरूर होते परंतु तिथे शेवटच्या क्षणी विशालने षटकार जरूर अर्जित केला. त्याला चांगली सुरुवात रोशन करून देतो आपल्या संघासाठी. हाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विशाल तिथे संतोष तिथे होते. सॉरी विशाल होते स्ट्राईक वरती. बॅटर रिव्ह्यू आहे. चला वाईट साठी बॅटर रिव्ह्यू. इथे ऑफिशियल सॉफ्ट डिसिजन आहे डॉट बॉल. येस डॉट बॉल फेअर डिलिव्हरी. स्वप्नील भोईर इथं स्टेशी संपर्क साधायचा आहे. चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतोय. रोशन नावाचा हा बॉलर आपण पाहतोय. त्रिफलाची दांडी गोल अचूक वेळ. इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि इथे जबरदस्त विकेट प्राप्त होते. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. संजू आपण पाहतोय या ठिकाणी विशालच्या पारीचा अंत झाला. महत्वपूर्ण षटकार त्याच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती आला होता यशच्या माध्यमातून परंतु यावेळी मात्र आता सांघिक कोड्यातलं दुसरं षटक रोशन
आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या क्षणी विकेटचं पतन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि इथे सुद्धा रोशनला शेवटच्या बॉलवरती येतोय स्क्वेअर लेग रिजन डिफाइन मधून चौकार. अगदी काय फटका होता, अगदी स्क्वेअर लेग मध्ये हा मारलेला फटका होता. अगदी 1 बाउन्स चौकार. चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण फलंदाजसाठी. षटक क्रमांक 2 यावेळी समाप्ती पथावरती जरूर आलाय. 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 16 आकड्यावरती. स्वप्नील भोईर यांना विनंती की आपण जरा स्टेजशी संपर्क साधायचा. स्वप्नील भोईर, जयेश आपण पाहतोय पहिल्या इनिंगचं स्लॉग ओव्हर पूर्वार्ध खरं म्हणायला गेलं तर चालू आहे. आणि या पूर्वार्धामध्ये 2 षटकांमध्ये 16 धावा या कुणेगाव टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला दोन्ही टीम जरा स्पीडअप करा प्लीज. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातली. प्रणय तोरणे आजच्या दिवसामधले म्हणू शकतो तो ऑलराऊंड या गोष्टीमध्ये माहीर आहेत. अंडर 19 मध्ये गोलंदाजी केली आहे, ओपनच्या मॅचमध्ये सुद्धा गोलंदाजी केली. ते स्कोरची भूमिका सुद्धा करतायत. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं केलेलं आहे. गोलंदाज तयार आपण पाहतोय. जयेश, पहिला बॉल ऑन फायर, फाईट. आणि ती झेल जमिनीला दान झालेली, ते चुकी करतोय क्षेत्ररक्षक. आणि ती जिथे एकही धाव होती तिथे 4 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये. ते चुकीला माफी नसणार आहे. डीजे कारण 12 प्रतिनिधी बरंच काही बोलून जात आहेत, परंतु मॅच अजून बाकी आहे. मी म्हटलं की इंटरव्हल होणं बाकी आहे. आणि इथे काय घडलंय, ते 1 हँड झेल आपण बघू शकतो. अप्रतिम झेल म्हणू शकतो आपण एसटी रक्षकाकडून. हा बॉल डॉट येईल. ते चेंडून इथे थोडंसं वळण बदललं होतं, पण तिथे तेवढं चांगलं स्टॉप सुद्धा. ते संतोष त्यांच्याकडे स्ट्राईक ठेवतील. संधी निर्माण केली गेली होती. खरं म्हणायला गेलं तर झेल ड्रॉप झाला, तदनंतर आला चौकार. अगदी सोनेपी सुहागा बॅटरसाठी क्रिएट केलं गेलं. संतोष नावाचंही वादळ होतं. इथे चांगला फटका. तोच क्षेत्ररक्षक आता बॉलला कॅरी करतोय. आणि या क्षणी जर पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट होतील. आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत या ठिकाणी 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड. या इनिंग मधले शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्लोवर, परंतु लोअर फुलटॉस केलं गेलं. या क्षणी आपण पाहतोय इथे सुद्धा 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे 24 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटकार आला तर 30, चौकार आला तर 28, डॉट आला तर 24. इथे दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. पहिली धाव कॅरी होईल, जिथे मात्र स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय तो अद्यापपर्यंत
25 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्यात. येणारे 18 बॉल आणि गरज असेल ते आता सिद्धिविनायक इनगाव टीमला 26 धावा संख्येची. या धावा होतील की नाही या सेकंड इनिंग मध्ये जरूर आपण ऐकूयात, परंतु डीजेच्या अशा मधुर संगीतानंतर. चला मॅच ऑन होईल, जाऊया मॅच कडे. अर्थातच सलामीची जोडी शंकर आणि रोहित. पहिला बॉल
संतोषच्या माध्यमातून वॉट अ पिचिंग लाईन, अफलातून बॉलिंग अटॅक. पहिल्या बॉलवरती डॉटची संगत आहे. 18 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज असताना पहिला बॉल आलाय डॉट. शॉर्ट टर्म क्रिकेट. फटका चांगला आगी, पंचांच्या डोक्यावरून लेग पंचाला अगदी बीट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जाईल 4 धावांसाठी. चौकार येतोय तो शंकरच्या बॅट मधून हा चौकार. स्वप्नील भोईर अगदी मी तर म्हणाले एक चांगली व्हॉलेंटियरची भूमिका सध्या मैदानात साकारतायत. आणखी एक दर्जेदार फटका, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने 3 बॉलचा थरार संपलाय आणि टोटल मात्र 5 आकड्यावरती. 26 धावसंख्येचं टार्गेट आहे. 3 ओव्हरची मॅच येते. 3 बॉल या ठिकाणी समाप्ती पदावरती येत आहेत. सेन्सिबल क्रिकेट. टाचणी पडली तरी आवाज येईल. आता सध्या धुक्याचं वातावरण पुन्हा क्रिएट व्हायला सुरुवात झाली आहे. आज खरं म्हणायला गेले ते गेले 10-12 दिवस सध्या पावसाने जागोजागी थैमान घातलंय. इथे गॅप शोधले. गॅप सिलेक्शन फार चांगला. आउटफील्ड फास्ट आणि इथे येतोय चौकार. इनगाव टीम बॅटर रिव्ह्यू ना ऑफिशियल. ओके. डगआउट मधून कोणताही आवाज नकोय याची प्रत्येकाने नोंद घ्या. फेअर डिलिव्हरी. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. आणखी एक करामत पाहायला मिळतीये. नजाकत वरती करामत. यावेळी वाईड आला. वाईडच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले 10 आकड्यावरती. या षटकाचा विचार करायला गेला तर आणखी एक बॉल शिल्लक आहे. LB साठी नाहीये ऑफिशियल, याची नोंद घ्या. मी मगाशी सुद्धा तेच वक्तव्य केलेलं आहे. इनगाव टीम, सो प्लीज तुमच्या डगआउट मधून कोणत्या प्रकारचा आवाज नकोय. तुम्हाला ही लास्ट वॉर्न आहे. त्याच्यानंतर कोणती ऍक्शन तुम्हाला कोणती सूचना दिली जाणार नाही.
क्विक ॲक्शन होईल. इथे बॉल डॉट आलाय. डॉटच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टोटल मात्र 10 आकड्यावरती पाहायला मिळते. येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती मात्र 16 धावसंख्येची. चला जरा स्पीडअप करा प्लीज. सांगिक कुठं दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रशांत. 12 बॉल 16ची आवश्यकता आहे. प्रशांत ऑन फायर. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. 38 सर्कल भेदलं गेलं आणि यावेळी मात्र बॉलला दिशा दिली आहे. ही चुकी फार मोठी मागात पडणार आहे. आता जे समीकरण समानतेवरती नव्हतं ते समीकरण काही अंशी समानतेवरती आलं. 12 बॉल 16ची गरज होती. आता 11 बॉल 12ची आवश्यकता आहे. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. व्हॉट अ बॅटिंग लाईन. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. मॅच मधली हवा या ठिकाणी गुल करतोय. बॅटर अगदी सनसनीखेत शंकरची बाट मैदानात तलपतीये. येतोय खणखणीत षटकार. षटकाराला सिंगल जरूर पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 22. आदरणीय मंगेशदा सुरभे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मंगेशजी हिरवे कासारवाडी वरून या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनस्वी या ठिकाणी सरचे स्वागत. इथे डॉट बॉल आलाय. षटकार आणि चौकाराने या मॅच मधली हवा जरूर गुल झाली परंतु अजूनही मॅच बाकी आहे. अगदी कुणेगाव टीम आपण पाहतोय शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष करण्यासाठी सज्ज आहे. आणखी एक चांगला फटका आणि इथे विजयी स्ट्रोक होणार का. बॉल जाईल 4 धावांसाठी चौकार आणि येतोय इनगाव टीमचा क्वालिफायर राऊंड मधला विजयी चौकार.